Now the next point in C++ is C++ tokens. Okay, just like we have studied in C tokens, तसेच C++ पण tokens आहेत. ओके, सो फर्स्ट चॅप्टर आपला 90% चॅप्टर हा सेम आपले सी मधलेच काही पॉइंट्स आपण कव्हर करणार आहे, फक्त युजिंग सिंटॅक्स ऑफ द C++. ओके, फक्त आपला जेव्हा सेकंड चॅप्टर स्टार्ट होईल तेव्हा मग आपलं ऍक्च्युअली C++ स्टार्ट होईल, क्लासेस अँड ऑब्जेक्ट. ओके, सो तुम्हाला आता जरा हे आपलं ऑलरेडी सी मध्ये झालेले असं वाटेल. ओके, बट तेच आपल्याला C++ मध्ये पण यूज करायचं आहे आणि फ्रॉम द सेकंड चॅप्टर टोटली डिफरंट कन्सेप्ट स्टार्ट होतील. ओके, सो जसं आपण सी मध्ये टोकन बघितलेलं तसं C++ मध्ये टोकन्स बघणार आहे. सो व्हॉट इज मीन बाय द टोकन? टोकन इज द स्मॉलेस्ट part of a program, or you can say smallest element of a program. Okay, token is the smallest element of a program, or you can say the smallest part of a program. Means what? जसं आपण previous lecture ला वन प्रोग्राम बघितलेला हॅलोचा. ओके, सो आपण काय केलं, हे फाइल्स लिहिलेलं, हेडर फाइल इन्क्लूड केली, then using namespace standard. Okay, then आपण int main, then इथे आपण केलं cout hello and here return 0. Okay, so हा प्रोग्राम जर आपण डिवाइड केला स्मॉलेस्ट इलेमेंट मध्ये, तर जो स्मॉलेस्ट इलेमेंट असेल दॅट इलेमेंट इज कॉल्ड एज अ टोकन. मीन्स हॅश टोकन. बघा, इन्क्लूड वर्ड टोकन, हे अँगल ब्रॅकेट. ओके, आयो स्ट्रिंग, स्मॉलेस्ट पार्ट मध्ये युजिंग वर्ड नेम स्पेस एसटीडी कोलन, ऑल्सो स्मॉलेस्ट पार्ट ऑफ अ प्रोग्राम, इंट मेन लेफ्ट पॅरेंथेसिस राईट पॅरेंथेसिस लेफ्ट कर्ली ब्रेस राईट कर्ली ब्रेस, देन हे परत ओके डबल कोट, देन डबल कोट मधलं नाही, हे तर युजर डिफाईन मेसेज आहे, देन हा 0, देन हे रिटर्न कीवर्ड, देन हे कोलन. ओके, सो जर आपण प्रोग्रामला डिवाइड केलं स्मॉलेस्ट पार्ट मध्ये, तर त्या स्मॉलेस्ट पार्टला काय म्हणतात, टोकन म्हणतात. ओके, सो टोकन विच टाइपचे टोकन्स अवेलेबल आहे, जसं हॅश, हे अँगल ब्रॅकेट. तर हे अँगल ब्रॅकेट जेव्हा तुम्ही ऑपरंड्स बरोबर यूज नाही करत, फॉर एक्झाम्पल बघा व्हेरिएबल सोबत, मीन्स ऑपरंड, सपोज A लेस दॅन B, तर हे दोन काय झाले, व्हेरिएबल झाले, म्हणजेच ऑपरंड झाला, आणि हे काय झालं, ऑपरेटर. सो जेव्हा तुम्ही हे अँगल ब्रॅकेट ऑपरंड बरोबर यूज करत नाही, तेव्हा त्याला काय म्हणतात, स्पेशल सिम्बॉल. आता इथं बघा, हे हेडर फाईल साठी आपण यूज केले, म्हणजेच आपण A इज लेस दॅन B, A इज ग्रेटर दॅन B असं चेक करतोय का, नाही, आपण हे हेडर फाईल्स मध्ये यूज केलेले. सो इथे हे जे अँगल ब्रॅकेट आहे हे काय ऍक्ट करणार, ऍज अ स्पेशल सिम्बॉल्स. हा पण झाला हॅश स्पेशल सिम्बॉल. इंट मेन युजिंग नेमस्पेस एसटीडी इन्क्लूड, देन रिटर्न, हे काय झाले, कीवर्ड झाले. कर्ली ब्रेस लेफ्ट कर्ली ब्रेस राईट कर्ली ब्रेस स्पेशल सिम्बॉल झालं. लेफ्ट पॅरेंथेसिस राईट पॅरेंथेसिस स्पेशल सिम्बॉल. सेमीकोलन स्पेशल सिम्बॉल. ओके, सो तुमचा प्रोग्राम कोणताही असो, तुम्ही इफ स्टेटमेंट, इफचा प्रोग्राम लिहिला, तर इफ मध्ये एक कंडिशन असते. आपण परत एकदा इफ घेणार आहे, फक्त एक फॉर एक्झाम्पल. तर त्यावेळेस हा जो अँगल ब्रॅकेट आहे हा काय असणार, वर्क करणार आहे ऍज अ ऑपरेटर. तुमच्या प्रोग्राम मध्ये जर हे स्टेटमेंट आहे C इज इक्वल टू A प्लस B, देन इक्वल टू इज अ ऑपरेटर, प्लस इज अ ऑपरेटर. ओके, सो आणि C A B these are the identifiers because आपण हे व्हेरिएबलला नेम देतो. ओके, सो स्मॉलेस्ट पार्ट सी चा प्रोग्राम, C++ चा प्रोग्राम. आता आपण फक्त जस्ट आतापर्यंत हॅलोचाच प्रोग्राम केलाय, पण जसं पुढे जाणार आपण क्लासेस आणि ऑब्जेक्ट्सने प्रोग्राम करणार आहे. ओके, इनहेरिटन्सचे प्रोग्राम करणार आहे, पॉलिमॉर्फिझमचे प्रोग्राम करणार आहे, ऑपरेटर ओव्हरलोडिंगचे करणार आहे. ओके, फाईल हँडलिंगचे प्रोग्राम करणार आहे. ओके, सो जो आपण C++ चा प्रोग्राम करू, तर त्या प्रोग्रामला जर स्मॉलेस्ट पार्ट मध्ये डिवाइड केलं, देन दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज अ टोकन. मग ते पार्ट ऍक्च्युअली मीन्स काय, जसं ह्या प्रोग्राम मध्ये बघा काही स्पेशल सिम्बॉल्स आहेत, काही कीवर्ड्स आहेत. ओके, सो तसंच मग जे C++ टोकन्स आहेत ते टोटल किती पार्ट्स मध्ये डिवाइड होतात. जसं आपण जर ऍडिशन केलं तर ऑपरेटर येईल. ओके, जसं आता हॅलोच्या प्रोग्राम मध्ये कोणताही ऑपरेटर येत नाहीये, बट जसे जसे आपण पुढे प्रोग्राम करू तसे टोकन्स काय होतील, काही एक्स्ट्रा ऍड होतील. ओके, सो तुमच्या C++ चा प्रोग्राम कोणताही प्रोग्राम असो, जर तुम्ही त्याला स्मॉलेस्ट पार्ट मध्ये डिवाइड केलं तर त्या स्मॉलेस्ट पार्ट्सला टोकन्स म्हणतात. आणि ते टोकन्स कोणत्या कोणत्या टाइपचे असतात बघा, तर ते टोकन्स असतात, फर्स्ट असतो कीवर्ड.
Second, identifiers. Then constant. जरी तुम्हाला आता C चं लक्षात नसेल तरी पण मी एकदा रिवाइज करतेय बघा. याच्यामध्ये एक एक्स्ट्रा टोकन आहे बघा, स्ट्रिंग्स, जे की C मध्ये प्रेझेंट नव्हतं. देन स्पेशल सिम्बॉल्स, बाकी सेम आहेत. And last, operators. Okay, so these are the tokens present in C++. This is the extra token. Okay, so आता C++ मध्ये तुम्ही जर प्रोग्राम डिवाइड केला तर जे तुम्हाला स्मॉलेस्ट एलिमेंट मिळतील ते एकतर कीवर्ड असू शकतात, काही आयडेंटिफायर्स, काही कॉन्स्टंट, काही स्ट्रिंग, काही स्पेशल सिम्बॉल्स आणि काही ऑपरेटर. फॉर एक्झाम्पल बघा, आता मी एक हा प्रोग्राम लिहिला, इंट ए बी सी. जस्ट आता मी हे तुम्हाला परत एकदा सांगणार आहे सगळं. जस्ट याच्यात काय प्रिंट वगैरे करत नाही, जस्ट ऍडिशन केली. ओके, सो हियर इंट मेन, दिस इंट आर द कीवर्ड्स. ओके, बघा आता स्मॉलेस्ट पार्ट बघा, इंट मेन and this int is a keyword. Then a b c, this c a b, these are the identifiers. Plus and equal to, these are the operators. आलं लक्षात. And then left parenthesis, right parenthesis, लेफ्ट कर्ली ब्रेस, राईट कर्ली ब्रेस, दीज आर द स्पेशल सिम्बॉल्स. असं म्हणजे जर तुम्ही कोणताही C++ चा प्रोग्राम जर स्मॉलेस्ट पार्ट मध्ये डिवाइड केला तर ते त्यातले जे टोकन्स आहेत ते काही सम टोकन्स मे बी कीवर्ड, सम आयडेंटिफायर, सम कॉन्स्टंट, सम स्ट्रिंग, सम स्पेशल सिम्बॉल, सम ऑपरेटर. आता सपोज तुम्ही इथे व्हॅल्यू दिली a इज इक्वल टू 10, b इज इक्वल टू 20, तर तर हे a आणि b तर काय आले, आयडेंटिफायर्स आले, इक्वल टू काय आलं, ऑपरेटर आलं. देन 20 and 10, तर दीज आर द कॉन्स्टंट. ओके, तर हे आले कॉन्स्टंट मध्ये. मग कॉन्स्टंट मध्ये सब डिवाइड होतं, इंटिजर कॉन्स्टंट, रियल कॉन्स्टंट, कॅरेक्टर कॉन्स्टंट. आता स्ट्रिंग कॉन्स्टंट पण असतं, पण आपल्याला C++ मध्ये एक सेपरेट स्ट्रिंग म्हणायचं. ओके, सो हे आले व्हॅल्यू आले ना, सो हे येतं कॉन्स्टंट मध्ये आणि इंटिजर कॉन्स्टंट मध्ये येतं. असं ठीक आहे. तुमच्या प्रोग्राम मध्ये जर सपोज फ्लोट d इज इक्वल टू 3.14 आहे, तर हा फ्लोट झाला कीवर्ड, म्हणजे डेटा टाइप जरी असला तरी तो सिस्टम डिफाईन वर्ड आहे. डी झालं आयडेंटिफायर, इक्वल टू झालं ऑपरेटर, आणि 3.14 झालं रियल कॉन्स्टंट. ओके, सो असा हे असतात टोकन. सो आपण आता परत एकदा वन बाय वन स्टार्ट करूयात. व्हॉट इज मीन बाय द कीवर्ड्स, व्हॉट इज मीन बाय द आयडेंटिफायर, व्हॉट इज मीन बाय द कॉन्स्टंट, स्ट्रिंग, स्पेशल सिम्बॉल्स अँड द ऑपरेटर्स. ओके, सो फर्स्ट टोकन is of a type keywords. Okay, so keywords are the predefined, or you can say system defined, or another word for keywords are reserved word. Reserved words means what? They are already, त्यांचं मीनिंग जे आहे, the keywords are the words which are already defined in a system library. Pre-define, user त्याला define करत नाही. जसं integer, float, if, else, while, loop, for, these are the keywords. म्हणजे त्याचं मीनिंग ऑलरेडी डिफाइन केलेलं आहे. युजर कॅनॉट चेंज द मीनिंग ऑफ द कीवर्ड. सो दीज आर द keywords. Okay, means special symbol, special words which are already defined in a system library. For example, बघा, break पण असतं, double, float, int, else, long, go to, switch, return, असे खूप सारे कीवर्ड्स प्रेझेंट असतात. while, loop, void, ओके, युनियन, स्ट्रक्ट, तर हे पण सपोर्ट करतं. आपल्याला जरी युनियन स्ट्रक्चर नाहीये C++ मध्ये तरी सुद्धा ते कीवर्ड्स तर आहेच त्या लायब्ररीमध्ये. देन क्लास, हा पण एक कीवर्ड आहे. ओके, देन बघा टेम्पलेट एक कीवर्ड येणार आहे तुम्हाला सिलेबस मध्ये आहे. ओके, सो दीज आर द कीवर्ड्स. असे टोटल सी मध्ये जे 32 कीवर्ड्स आहेत ते सगळे C++ सपोर्ट करतं, प्लस एक्स्ट्रा 31 कीवर्ड्स आहेत C++ मध्ये. म्हणजे टोटल किती झाले बघा, 363 keywords are present in a C++. Okay, so these are the keywords token. Now next आहे identifiers. So identifier means what? Identifier means the names given to the variables
फंक्शन्स अँड ॲरेज. बघा युजर नेम कशाला देतो, व्हेरिएबलला देतो. जसं मी मगाशी इंट a, b, c केलं तर व्हेरिएबलला नेम काय दिले, a, b and c. ओके. फंक्शनला नेम देतो युजर, ऍड, सबट्रॅक्ट वगैरे. ॲरेला a array, b array, c array. ओके. सो नेम्स गिवन टू द व्हेरिएबल्स आर कॉल्ड ॲज अ व्हेरिएबल. फंक्शन्स अँड ॲरेज आर कॉल्ड आयडेंटिफायर. सो त्याला आयडेंटिफायर्स का म्हणतात, बिकॉज जेव्हा तुम्ही एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करता सो एक मेमरी ब्लॉक असाइन होतो त्या व्हेरिएबलला आणि त्या ब्लॉकला नेम असतं a. सो दिस ब्लॉक ऑफ द मेमरी is identified by this variable name, so it is called as a identifier. बघा सपोज आता मी इथे दिलं float b, so another block of memory is allocated for the variable b. Okay, and the name given to that block is b. So this block, memory block is, memory means what, main memory. So this memory block is identified by the name b. So b is an identifier. Variable तर आहेच आहे, but that is a identifier because आयडेंटिफायर का म्हणतात, बिकॉज त्या नेम जे तुम्ही दिलेलं आहे त्यांनी मेमरी ब्लॉक जो होतो तो आयडेंटिफाय होतो. ओके. सो ॲरेजला नेम देण्यासाठी व्हेरिएबलला किंवा फंक्शनला सम ऑफ द रूल्स यू शुड बी फॉलो. सो फर्स्ट रूल जो आहे नेम देण्यासाठी, फर्स्ट रूल जो आहे, द नेम मस्ट बिगिन विथ, फर्स्ट रूल मस्ट बिगिन विथ अ लेटर. लेटर मीन्स व्हॉट, an alphabet. Or underscore. Underscore is also valid. Underscore symbol means what? Int. जर तुम्ही 1a दिलं then this is wrong because name must begin with a letter. लेटरनी किंवा अल्फाबेटनी स्टार्ट झालं पाहिजे किंवा अंडरस्कोरनी, पण हे नेम कशाने स्टार्ट झाले, डिजिटनी. सो दिस इज रॉंग. देन सपोज तुम्ही दिलं a1, so this is right. Okay, start झाले अल्फाबेटनी. देन तुम्ही int underscore a दिलं, this is also right because start कशाने झाले, अंडरस्कोरनी. ओके. नाउ द नेक्स्ट रूल इज, आता तुम्हाला वाटेल की आपण सी मध्ये शिकलेलो आहे, बट आता हे सुरुवातीला तर ज्या सीच्या काही बेसिक कन्सेप्ट आहे, म्हणजे सीचे जे पहिले ॲरे पर्यंतचा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला ऍज अ फर्स्ट चॅप्टर म्हणूनच C++ मध्ये दिलेला आहे. ओके, मी तुम्हाला सिलेबस सेंड करते आणि सेकंड चॅप्टर पासून मग आपला ऍक्च्युअल C++ काय होईल, स्टार्ट होईल. सो मी जस्ट आता एकदा रिवाइज करते. ओके, नाउ हा झाला फर्स्ट रूल, name for naming the variable, function or a array. Okay, no special symbol, no special symbol is allowed. स्पेशल सिम्बॉल अलाउड नाहीये अदर दॅन अंडरस्कोर. म्हणजे तुमच्या व्हेरिएबल, फंक्शन किंवा ॲरे नेम मध्ये हॅश, क्वेश्चन मार्क, देन कोलन असं कोणत्याही एक्स्ट्राचे सिम्बॉल येणार नाही. ओके, डिजिट्स वगैरे येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इट शुड नॉट बी अ कीवर्ड. म्हणजे व्हेरिएबलला, फंक्शनला किंवा ॲरेला जे टोटल 63 कीवर्ड्स आहेत तर ते कीवर्ड्स ऍज अ व्हेरिएबल नेम म्हणून द्यायचे नाही. फॉर एक्झाम्पल बघा, इंट आणि इफ लिहिलं तर इथं रूल तर फॉलो होतोय की स्टार्ट विथ अ लेटर झाले स्टार्ट, बट दिस इफ इज अ कीवर्ड सो इट इज नॉट अ व्हॅलिड व्हेरिएबल नेम. ओके, and then another one rule is name should be up to 31 characters long. Okay, up to the 31 character long. तुम्ही व्हेरिएबल नेम मॅक्झिमम ऍट मोस्ट 31 कॅरेक्टरचं देऊ शकता. म्हणजे A1 2 म्हणजे तुम्ही जास्त लेंदी नेम तुम्ही व्हेरिएबल नेम मॅक्झिमम 31 कॅरेक्टरचं देऊ शकता, त्याच्यापेक्षा जास्त नाही ऍट मोस्ट. मग कमीत कमी तुम्हाला 1 लेटरचं पाहिजेच आहे, 1 कॅरेक्टरचं व्हेरिएबल नेम, पण जास्तीत जास्त तुम्ही 31 कॅरेक्टरचा व्हेरिएबल नेम देऊ शकता. ओके, त्याच्यापेक्षा जास्त नाही. अँड देन द मोस्ट इम्पॉर्टंट रूल इज स्पेस इज नॉट अलाउड. स्पेस अलाउड नाहीये मीन्स व्हॉट, तुम्ही आता व्हेरिएबल नेम दिलं A
ऍड आणि ए आणि इथं स्पेस आणि मग डी लिहिलं तर ही स्पेस अलाउड नाहीये. ओके, सो दिस इज द व्हॉट इज मीन बाय आयडेंटिफायर अँड द रूल्स फॉर गिव्हिंग द आयडेंटिफायर नेम. ओके, देन द नेक्स्ट टोकन इज कॉन्स्टंट्स. Okay, now constant means what? The value. Okay, constant means what? Value जी देता तुम्ही variable ला given to the variable. So exact constant चं meaning थोडंसं वेगळं असतं, पण टोकन मध्ये values given to the variables are the कॉन्स्टंट्स. ओके, तर आता कॉन्स्टंटचं मिनिंग काय की व्हॅल्यू चेंज नाही होऊ शकत, बट व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होते. पण म्हणून काय सांगितलं की जे टोकन मधलं जे C++ मधलं जे टोकन आहे त्याचं एक्झॅक्ट मिनिंग थोडंसं वेगळं आहे. व्हॅल्यूज गिव्हन टू द व्हेरिएबल, दिस इज कॉल्ड ॲज अ कॉन्स्टंट. ओके, फॉर एक्झाम्पल तुमच्या प्रोग्राम मध्ये इंट a इज इक्वल टू 10 आहे, float b is equal to 3.40 and char c is equal to x. Okay, so हे तर काय झाले आपले, these are the keywords बघा. ओके, त्याच्यानंतर स्पेशल सिम्बॉल अजून आपल्याला शिकवायचं राहिलंय. सो हे आणि हे झालं स्पेशल सिम्बॉल्स. स्पेशल सिम्बॉल्स A, B, C, these are the identifiers. ओके, देन इक्वल टू ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर. आता हे 10 ते व्हॅल्यू दिलेली आहे व्हेरिएबलला, व्हॅल्यू दिलेली आहे व्हेरिएबलला, व्हॅल्यू दिलेली आहे व्हेरिएबलला. ओके, सो दीज मग तुमच्या प्रोग्राम मध्ये किती टाइपचे व्हॅल्यू असू शकतात तर बघा, इंटिजर, रियल अँड कॅरेक्टर. अजून एक असते स्ट्रिंग, पण त्याला आपल्याला सेपरेट टोकन आहे C++ मध्ये, ते बघू आपण. ओके, सो बघा आता तुमच्या प्रोग्राम मध्ये जर व्हॅल्यूज असतील तर ह्या 3 टाइप मध्ये येतात, इंटिजर, रियल अँड कॅरेक्टर. सो इंटिजर मध्ये कोणत्या टाइपची व्हॅल्यू येईल, ही 10. ही 10 इंटिजर कॉन्स्टंट मध्ये येते. व्हाय? बिकॉज इट कंटेन्स अ नंबर विदाउट डेसिमल पॉइंट. सो नंबर विदाउट डेसिमल पॉइंट. जर तुमच्या प्रोग्राम मध्ये व्हॅल्यूज असतील विदाउट डेसिमल पॉइंटचे नंबर, व्हॅल्यू ऍज अ नंबर विदाउट डेसिमल पॉइंट, देन ते टोकन कशामध्ये येणार, इंटिजर कॉन्स्टंट मध्ये येणार. ओके, आता हे 3.14 येतं रियल मध्ये. व्हाय? बिकॉज इट हॅज अ नंबर विथ डेसिमल पॉइंट. सो रियल मध्ये येतं विथ डेसिमल पॉइंटच्या व्हॅल्यू. आणि कॅरेक्टर मध्ये येतं, हा एक्स आला कॅरेक्टर मध्ये, सो इट इज अ सिंगल कॅरेक्टर enclosed in single quote. Single character enclosed in a single quote. Okay, so single character it may be digit पण असू शकतं. ओके, त्याच्यानंतर अल्फाबेट or any special symbol. For example, आता जर मी नुसतंच 1 केलं तर इट इज अ इंटिजर, बट सिंगल कोट मध्ये 1 दिलं तर हे झालं कॅरेक्टर. दिस इज इंटिजर. लक्षात. सो सिंगल कोट मध्ये जर सिंगल कॅरेक्टर असेल देन इट इज कॉल्ड ॲज अ कॅरेक्टर. ओके, आणि जर तोच डिजिट जर सिंगल कोट मध्ये नसेल तर तो आला इंटिजर नंबर. आता बघा, जर मी इथे दिलं 12 आणि ह्याला सिंगल कोट अलाउड आहे का, नाही, बिकॉज सिंगल कॅरेक्टरच पाहिजे आणि इथे काय झाले, 2 झाले, 1 and 2. सो दीज आर द 2 कॅरेक्टर्स. सो सिंगल कोट ह्याला अलाउड नाही. ओके, सिंगल कॅरेक्टर एन्क्लोज्ड इन अ सिंगल कोट. इट मे बी डिजिट, डिजिट असू शकतो, अल्फाबेट असू शकतं, कॅपिटल, स्मॉल, और एनी स्पेशल सिम्बॉल्स. ओके, आणि ह्याच्यामध्ये स्पेस इज ऑल्सो कॅरेक्टर. एकदा आपण स्पेस एंटर केली दॅट इज अ कॅरेक्टर. ओके, सो दीज आर द कॉन्स्टंट्स. आफ्टर दॅट द स्ट्रिंग. आता C++ सपोर्ट्स अनदर व्हॅल्यू दॅट इज अ स्ट्रिंग. नेक्स्ट टोकन इज स्ट्रिंग्स. सो स्ट्रिंग जसं कॅरेक्टर मीन्स सिंगल कॅरेक्टर enclosed in a single quote. Okay, so string means what? 1 or more than 1 किंवा 1 नकोस, more than 1 characters enclosed in double quotes. Okay, more than 1 characters enclosed in double quote. This is called as a string. For example, बघा, my name.
दीपिका. इट इज अ स्ट्रिंग. आता दीपिका मध्ये मोर दॅन 1 कॅरेक्टर आहे. 1 2 3 4 5 6 कॅरेक्टर्स आहेत. ओके, पण सिंगल कॅरेक्टर एखादे नाही, मोर दॅन 1 कॅरेक्टर. सो आपल्याला ते डबल कोट मध्ये मेन्शन करावं लागेल. नाउ कॅरेक्टर जसं तुम्हाला सांगितलं, सिंगल कॅरेक्टर एन्क्लोज्ड इन अ सिंगल कोट. मग कॅरेक्टर डिजिट असू शकतं, स्पेशल सिम्बॉल्स और अल्फाबेट. सेम तसंच A1 2 3 दिस इज ऑल्सो स्ट्रिंग. कॅरेक्टर्स काय, मोर दॅन 1 कॅरेक्टर्स आहेत. ओके, काही अल्फाबेट्स आहेत, काही डिजिट्स आहेत. त्याच्यानंतर सो दिस इज ऑल्सो स्ट्रिंग. ओके, सो हे झालं तुमचं नेक्स्ट टोकन. सो ह्या टाइपच्या व्हॅल्यू सुद्धा तुमच्या प्रोग्राम मध्ये असतात. ओके, नाउ नेक्स्ट आहे बघा स्पेशल सिम्बॉल्स. सो अल्फाबेट्स आणि डिजिट्स नंबर्स सोडून बाकीचे जे कॅरेक्टर्स आहेत तसे क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी, कॅरेट सिम्बॉल, टिल्ड सिम्बॉल तुमच्या कीबोर्ड वरती असतात बघा, ऍस्टेरिक. आता हा ऍस्टेरिक ऑपरेटर मध्ये पण येतो. ओके, त्याच्यानंतर पर्सेंट असतो, हा पण पर्सेंट पण ऑपरेटर मध्ये पण येतो. ओके, हॅश आहे. ठीक आहे, तर हे झाले तुमचे स्पेशल सिम्बॉल्स. त्याच्यानंतर पाइप्स असतात बघा असे. ठीक आहे, दीज आर द स्पेशल सिम्बॉल्स. ठीक आहे, जेव्हा ते ऑपरेटर बरोबर यूज होत नाही देन दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पेशल सिम्बॉल्स. ओके, देन लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही न्यू ऑपरेटर्स बघायचे आहेत जे की सी सपोर्ट करत नव्हतं बट C++ सपोर्ट करतं. सो काही ऑपरेटर सेम आहेत लाईक सी. ओके, आणि काही डिफरन्स आहेत. सो आपण बघूयात आता 1 बाय 1. सो ऑपरेटर्स कोणत्या कोणत्या टाइपचे असतात बघा, जे आपण C ला आणि C++ कॉमन आहेत ते पहिल्यांदा लिहूयात. सो फर्स्ट आहे अरिथमॅटिक ऑपरेटर. अरिथमॅटिक ऑपरेटर्स. देन सेकंड आहे असाइनमेंट ऑपरेटर्स. असाइनमेंट्स ऑपरेटर. देन आहे इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर. देन आहे रिलेशनल ऑपरेटर्स. देन आहे लॉजिकल ऑपरेटर्स. देन बिटवाइज ऑपरेटर्स. सो दीज आर द कॉमन ऑपरेटर्स. अजून एक राहिलं बघा जे की आपण सी मध्ये शिकलेलो आहे, कंडिशनल ऑपरेटर्स. ओके, आणि जे C++ मध्ये न्यू बघणार आहे आपण जे की सी मध्ये सपोर्ट नाही होत, रेफरन्स ऑपरेटर. त्याचे क्वेश्चन तुम्हाला विचारतात बघा. देन स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर. अँड वन मोर इज मेंबर dereferencing operators. Okay, so these three are the new operator. ओके, आणि बाकी हे सगळे तुमचे झालेले आहेत. सो जस्ट आता मी फास्ट मध्ये घेते ह्याचं मिनिंग आणि देन आपल्याला जे मोस्ट इम्पॉर्टंट बघायचे आहेत ते रेफरन्स ऑपरेटर, स्कोप रिझोल्यूशन आणि मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर्स ते आपण बघूयात. आता हे जे आहे ते जस्ट मी फास्ट मध्ये रिवाइज करते. सो फर्स्ट आहे अरिथमॅटिक ऑपरेटर. सो अरिथमॅटिक ऑपरेटर कोणते असतात? प्लस, मायनस, इंटू, डिव्हिजन अँड मॉड. ओके, सो प्लस फॉर addition, subtraction, multiplication, division and mod means what? Remainder साठी. For example, a is equal to 5, b is equal to 2. Okay, and जर आपण केलं c is equal to a plus b, c is equal to a minus b, c is equal to a into b, c is equal to a divided by b and c is equal to a mod b. इथे आपण 3 घेऊ. ओके, म्हणजे तुम्हाला प्रॉपर मीनिंग कळेल. ओके, सो a प्लस b त्या आन्सर काय येणार? c चं 8 येणार. ओके, 5 प्लस 3 8. इथे काय येणार? 5 minus 3 2, a into b.
5 into 3 15. नाउ क्वोशंट जे ऑपरेटर आहे, डिव्हिजन ऑपरेटर, सॉरी नॉट क्वोशंट, डिव्हिजन ऑपरेटर जे आहे ते आपल्याला क्वोशंट देतं. क्वोशंट म्हणजे व्हॉट, भागाकार, जे मराठी मीडियमचे आहेत ते. ओके, आणि मॉड ऑपरेटर आपल्याला रिमाइंडर देतं, मीन्स व्हॉट, बाकी. ओके, सो A डिवाइड बाय B. सो A काय 5 आणि B काय 3. सो 5 ला जर 3 ने डिवाइड केलं तर 3 1 जा 3, रिमाइंडर किती आला 2. सो क्वोशंट किती आला इथं 1. सो डिव्हिजन ऑपरेटर जे आहे दॅट विल गिव्ह यू अ क्वोशंट. सो इथं आन्सर काय येणार, C चं 1 येणार. जर सपोज A ची व्हॅल्यू 8 आहे आणि B ची व्हॅल्यू सपोज 3 आहे. सो 8 ला आणि आपण जर केलं C इज इक्वल टू A डिवाइड बाय B. सो 8 ला जर 3 ने डिवाइड केलं तर 2 ने डिवाइड होणार, रिमाइंडर येणार 2, क्वोशंट येणार 2. पण मग डिव्हिजन ऑपरेटर तुम्हाला काय देतं, क्वोशंट देतं. सो आन्सर काय आलं, 2 आलं. आलं का लक्षात? ठीक आहे. सो इट विल गिव्ह यू अ क्वोशंट. नाउ नेक्स्ट आहे C इज इक्वल टू A mod B. आता हे तुम्हाला काय देतं, रिमाइंडर देतं. सो आता आपला A काय आहे 5 आणि B काय आहे 3. सो 5 ला 3 ने डिवाइड केलं तर 1 ने भाग गेला आणि रिमाइंडर किती आले, 2 आले. सो C चा आन्सर काय येणार, 2 येणार. आलं लक्षात? सो दीज आर द अरिथमॅटिक ऑपरेटर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर जास्त यूज करत नाही, त्याला म्हणतात शॉर्ट हँड ऑपरेटर्स ऑल्सो, that are not rarely used. Okay, so इथे असाइनमेंट ऑपरेटर प्लस इक्वल टू मायनस इक्वल टू एक्सक्यूज मी, जे आपलं अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत ना त्याच्यासोबत इक्वल टू लावायचं आहे. डिव्हिजन इक्वल टू रेअरली यूज होतात हे ऑपरेटर्स. ओके, आणि मॉड इक्वल टू फॉर एक्झाम्पल. आणि कधी यूज करायचं, जर तुम्हाला वाटलंच की तुम्हाला एक्झामला किंवा इंटरव्ह्यूला वगैरे विचारलं की हाऊ टू यूज असाइनमेंट ऑपरेटर, तर मग कसं यूज करायचं ते तुम्हाला आलं पाहिजे, म्हणून फक्त लक्षात घ्या, नाहीतर प्रोग्रामिंग मध्ये ऍज सच असाइनमेंट ऑपरेटरचा यूज होत नाही. ओके, सो बघा असाइनमेंट ऑपरेटरचा यूज कधी करायचा. सपोज तुमच्या प्रोग्राम मध्ये असं स्टेटमेंट आहे की ज्याच्या इक्वल टूच्या, जर असं स्टेटमेंट असेल इक्वल टूच्या इमिजिएट लेफ्टला आणि इमिजिएट राईटला. आता इक्वल टूच्या राईटला 2 पण आहे, बट इमिजिएट राईटला काय A. सो हे असाइनमेंट ऑपरेटर कधी यूज करायचे, जर इक्वल टू साइनच्या इमिजिएट लेफ्टला आणि इमिजिएट राईटला जर सेम व्हेरिएबल्स असतील, देन यू कॅन रिप्लेस दिस स्टेटमेंट बाय द असाइनमेंट ऑपरेटर. सो इथे काय आहे प्लस आणि इक्वल टूच्या लेफ्टला आणि राईटला सेम व्हेरिएबल आहे, सो आपण रिप्लेस करू शकतो. मग कोणता असाइनमेंट ऑपरेटर यूज करायचं हे, बिकॉज इथं कोणतं आहे प्लस. सो कसं करायचं बघा, A लिहायचा, जे इक्वल टूच्या इमिजिएट लेफ्टला आणि राईटला व्हेरिएबल आहे ते लिहायचं, देन असाइनमेंट ऑपरेटर यूज करायचं. प्लस इक्वल टू का, बिकॉज इथे प्लस आहे, आणि मग जो रिमेनिंग व्हॅल्यू आहे ती इथे लिहून टाकायची. ओके, नाउ नेक्स्ट बघा. आता बघा इक्वल टूच्या इमिजिएट राईटला आणि लेफ्टला सेम व्हेरिएबल आहे, सो ते मी लिहिलं. देन इथे इंटू आहे, सो हे यूज करणार इंटू इक्वल टू, आणि मग राहिलेला सिम्बॉल कोणता आहे किंवा हे A. सो हे जे स्टेटमेंट आहे ह्याचं जे मिनिंग आहे तेच ह्याचं मिनिंग आहे, ह्याचं जे मिनिंग आहे तेच ह्याचं मिनिंग आहे, की A ची जी व्हॅल्यू आहे त्याच्यात 2 ऍड करून परत A मध्ये स्टोअर करा, जी B ची व्हॅल्यू त्याला A नी मल्टिप्लाय करा आणि जे आन्सर येईल ते परत B मध्ये स्टोअर करा. सो हेच त्याचं मिनिंग आहे. ओके, नाउ C इज इक्वल टू C mod 10. कसं करणार, दोन्हीकडे सेम आहे व्हेरिएबल, सो ते एकदाच लिहिणार, मग मॉड equal to आणि 10. So this statement and this statement both are same. So these are the assignment operators which is also called as shorthand operators. Okay. Now next आहे important operator जे की आपण यूज करतो increment and decrements. ओके, सो इन्क्रीमेंट ऑपरेटर प्लस प्लस मायनस मायनस हे दोन इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे. सो इन्क्रीमेंटनी व्हेरिएबलची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते बाय 1 आणि इथे डिक्रीमेंट होते बाय 1.
ओके, नाव बघा, जे जनरली जे ऑपरेटर्स असतात ना, ते हे ते टाइप्स आहेत जे आपण 10 टाइप्स बघितले, असाइनमेंट वगैरे, अरिथमॅटिक, रिलेशनल, लॉजिकल. बट जर इन जनरल अकॉर्डिंग टू द मॅथमॅटिक कन्सेप्ट जर बघितलं तर बायनरी ऑपरेटर्स असतात आणि युनरी ऑपरेटर्स असतात. तर बायनरी ऑपरेटर म्हणजे काय, जे ऑपरेटर वर्क होण्यासाठी 2 ऑपरंड्सची गरज आहे आणि ह्याला फक्त 1 ऑपरंडची. फॉर एक्झाम्पल जे आपण अरिथमॅटिक ऑपरेटर बघितलं, प्लस मायनस, तर त्याला 2 ऑपरंडची गरज आहे ना. ऍडिशन आपले 2 व्हॅल्यूज ऍड केल्याशिवाय नाही होऊ शकत. ओके, सबट्रॅक्शन पण 2 व्हॅल्यूच्या मध्ये आपल्याला ऑपरेटर लिहावं लागतं. सो बायनरी ऑपरेटर म्हणजे काय, 2 ऑपरंडच्या मध्ये जे ऑपरेटर असतं दॅट इज अ बायनरी. म्हणजे मी नुसतंच ए प्लस लिहिलं तर वर्क होणार आहे का, नाही. प्लस बी लिहिलं तर वर्क होणार आहे का, नाही. सो ऍडिशन वर्क होण्यासाठी आय नीड 2 व्हॅल्यूज. ओके, सो बायनरी ऑपरेटर, जसं आता मला 2 व्हॅल्यूची कंपॅरिझन करायची, तर मला जे आपले रिलेशनल ऑपरेटर्स आहेत त्याला पण 2 ऑपरंड्स लागतात, तरच आपण व्हॅल्यू. नुसतंच मी असं करू शकते का, बी कशा बरोबर कम्पेअर करायचा, किंवा असं करू शकते का, नाही, ए कशा बरोबर कम्पेअर करायचा. सो आय नीड 2 ऑपरेटर फॉर दिस लेस दॅन सिम्बॉल. सो लेस दॅन इज अ बायनरी ऑपरेटर, बट दिस इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट आर द युनरी ऑपरेटर. सो हे वर्क फक्त एका ऑपरंड बरोबरच होतात. ओके, सपोज प्लस प्लस ए प्लस प्लस बी मायनस 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 बी, एकाच बरोबर काय होतात, ते एकच ऑपरंड त्याला लागतं. सो दॅट इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर्स आर द युनरी ऑपरेटर. बघा, इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे हा. तुम्हाला जरी हे सिंपल वाटत असलं, पण जेव्हा तुम्ही डिग्री वगैरे, डिग्रीचं डिप्लोमा नंतर तुम्ही डिग्री करता, तर तुम्ही ह्या बेसिक गोष्टी सगळं विसरून गेल्या असतात. त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. What are the unary operator? What are the binary operator? Difference between the binary and the unary operator. तर हे तुम्हाला प्रॉपर आलं पाहिजे. ओके, नाऊ बघा, हे प्लस प्लस नी व्हॅल्यू 1 नी इन्क्रीमेंट होणार आणि मायनस मायनस नी व्हॅल्यू 1 नी डिक्रीमेंट होणार. ओके, नाऊ आता हे जे प्लस प्लस ऑपरेटर जे आहे किंवा मायनस मायनस ऑपरेटर, हे ऑपरंडच्या आधी आहे की नंतर आहे, नंतर आहे की आधी आहे. सो डिपेंड्स ऑन दॅट इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर अगेन ब्रॉडली क्लासिफाईड होतात. पोस्ट इन्क्रीमेंट, पोस्ट डिक्रीमेंट आणि प्री इन्क्रीमेंट अँड प्री डिक्रीमेंट. ओके, पोस्ट इन्क्रीमेंट, पोस्ट डिक्रीमेंट, प्री इन्क्रीमेंट, प्री डिक्रीमेंट. आता पोस्ट मीन्स व्हॉट, जसं पोस्ट पेड बिल असतं की आपण आधी यूज करतो आणि मग नंतर बिल पे करतो, सेम तसंच पोस्ट म्हणजे काय, आता व्हेरिएबलच्या नंतर. म्हणजे इथे बघा, ऑपरंडच्या नंतर ऑपरेटर आहे, सो दिस इज अ पोस्ट इन्क्रीमेंट. इथे ऑपरंडच्या नंतर ऑपरेटर आहे, सो दिस इज अ पोस्ट डिक्रीमेंट. प्री इन्क्रीमेंट, ऑपरंडच्या आधी ऑपरेटर आहे इन्क्रीमेंटचं, देन इट इज अ प्री इन्क्रीमेंट. ऑपरंडच्या आधी ऑपरेटर आहे डिक्रीमेंटचं, देन इट इज अ प्री डिक्रीमेंट. आता ह्याचा डिफरन्स काय आहे दोघांमध्ये ते सांगते. बघा, आता सपोज ए मध्ये 2 व्हॅल्यू आहे, बी मध्ये 5 व्हॅल्यू आहे आणि सी दिलाय तुम्हाला, आणि सांगितलं की सी इज इक्वल टू प्लस प्लस ए. ओके, सो बघा, ह्या स्टेटमेंट पर्यंत मेमरी ब्लॉक मध्ये ए, बी आणि सी मध्ये काहीच व्हॅल्यू नाहीये. ए मध्ये 2 आहे, बी मध्ये 5. बघा, हे पण इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, ठीक आहे. नाऊ त्याच्यानंतर तुम्हाला ऍप्टिट्यूड टेस्ट वगैरे घेतात, त्याच्यामध्ये पण तुम्हाला असे एक्झाम्पल्स असतात. सो सी इज इक्वल टू प्लस प्लस ए. आता प्लस प्लस हे कधी आहे, ए च्या आधी आहे, मीन्स व्हॉट, दिस इज अ प्री इन्क्रीमेंट. जेव्हा प्री इन्क्रीमेंट असतं, लक्षात घ्या की ज्या ऑपरंड बरोबर इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर आहे त्याची व्हॅल्यू इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट होणारच आहे. बट राईट हँड लेफ्ट हँड साइडला काय आहे त्याला व्हॅल्यू कशी असाइन करायची. ओके, नाऊ आता प्री इन्क्रीमेंट आहे बिकॉज ह्याच्या आधी आहे ऑपरेटर. ओके, जसं प्रीपेड बिल मध्ये आपण काय करतो की आधी आपण रिचार्ज करतो, बिल पे करतो आणि नंतर यूज करतो. सो आधी आपण काय दिलेलं तुम्हाला, आधी इन्क्रीमेंट करणार तुम्ही, आधी दिले ना प्री इन्क्रीमेंट, सो आधी तुम्ही इन्क्रीमेंट करणार आणि मग नंतर यूज करणार. यूज म्हणजे असाइन करणार व्हॅल्यू. सो प्लस प्लस 2, सो 2 होते याची व्हॅल्यू, सो ती प्लस प्लस झाली. सो ए ची व्हॅल्यू काय झाली, 3 केली पहिले आणि मग ती असाइन केली सी ला. सो सी ची व्हॅल्यू पण काय झाली, 3 झाली. ओके, आणि बी ची तर व्हॅल्यू काय चेंज होणार नाही. नाऊ नेक्स्ट,
आता आपण केलं a प्लस प्लस. नाउ दिस इज अ पोस्ट इन्क्रीमेंट. ठीक आहे. सो पोस्टपेड मध्ये आपण आधी यूज करतो मोबाईल, ओके, नेट वगैरे यूज करतो आणि नंतर आपण बिल पे करतो. ओके. सो पोस्टपेड, सो आधी आपण यूज करणार, सो ए ची व्हॅल्यू यूज करणार टू असाइन द व्हॅल्यू टू सी. सो ए ची व्हॅल्यू काय होती, इथे 3 होती, तीच परत सी मध्ये गेली, सो सी ची व्हॅल्यू 3 झाली. ओके. देन नंतर आपण बिल पे करतो, नंतर मग आपण काय करणार, इन्क्रीमेंट करणार. सो दिस विल बी द 3 ची व्हॅल्यू 4 झाली, बी ची व्हॅल्यू ऍज इट इज 5 आणि 5. परत एकदा लक्ष द्या. नाउ आता मी काय केलं, प्लस प्लस बी केलं. ओके. नाउ दिस इज अ प्री इन्क्रीमेंट. प्री इन्क्रीमेंट प्रीपेड, आधी बिल पे करायचं. ओके. सो आधी इन्क्रीमेंट करायची व्हॅल्यू. सो बी ची व्हॅल्यू 5 होती, ती बी ची व्हॅल्यू झाली 6 आणि देन आपण मोबाईल यूज करतो, सो नंतर व्हॅल्यू असाइन करायची. सो बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू पण काय झाली 6, ए ची व्हॅल्यू ऍज इट इज राहिली 4. ओके. नाउ नेक्स्ट बी प्लस प्लस. नाउ दिस इज अ पोस्ट इन्क्रीमेंट. बघा मी एकदम सिंपल वेने तुम्हाला एक्सप्लेन करतेय. सो बी प्लस प्लस. ठीक आहे. सो बी ची व्हॅल्यू, आता हे पोस्ट आहे, सो आधी आपण काय करणार, यूज करणार. सो पोस्ट पेड, बी आधी आपण मोबाईल यूज करतो, मग बिल पे करतो. सो आधी आपण यूज करणार, पोस्ट इन्क्रीमेंट असल्यामुळे आधी यूज करणार व्हॅल्यू. सो बी ची व्हॅल्यू काय होती, 6 होती, ती ऍज इट इज असाइन झाली सी ला आणि नंतर बी ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली बाय 7 आणि ए ऍज इट इज राहिला 4. आलं लक्षात. ठीक आहे. नाउ आता ह्याच्या पुढे आपण करूयात. आता डिक्रीमेंटचं दाखवते. आता C इज इक्वल टू बी मायनस मायनस. आता ह्या व्हॅल्यू घ्यायच्या, मेमरी लोकेशनच्या ज्या लेटेस्ट व्हॅल्यू त्या घ्यायच्या. ह्यात चेंजेस झाले ना आपले मगाच्या स्टेटमेंटनी, तो ह्या व्हॅल्यू घ्यायच्या. ए ची 4, 7 बी ची आणि 6 सी ची. ओके. आता बी मायनस मायनस. सो दिस इज अ पोस्ट डिक्रीमेंट. ओके. सो बी ची व्हॅल्यू काय आहे 7. सो आधी व्हॅल्यू असाइन करायची ऍज इट इज. ओके. पोस्ट आहे ना, सो आधी यूज करायची आणि नंतर डिक्रीमेंट करायचं, जे आहे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट जे असेल ते. सो आधी व्हॅल्यू असाइन करायची. सो सी ची व्हॅल्यू काय आली बघा, आता फक्त इथले लास्ट व्हॅल्यू ठेवते बिकॉज ते आपल्याला यूज करायचं. सो बी ची व्हॅल्यू काय होती 7, ती असाइन झाली ऍज इट इज सी ला. सो सी झाली 7, ए ची 4च राहील आणि बी नंतर मायनस मायनस होईल. सो बी काय झाला आता 6 झाला. ओके. Now C is equal to minus minus B. So this is a pre-decrement. आधी आहे ना, सो प्री डिक्रीमेंट. सो प्रीपेड मध्ये आधी आपण बिल पे करतो, तसंच आधी व्हॅल्यू डिक्रीमेंट करायची. सो बी ची व्हॅल्यू 6 होती, ती आता आली 5. किती आली 5 आली आणि मग आपण यूज करायची व्हॅल्यू टू सी. सो सी ची व्हॅल्यू पण काय आली 5 आणि ए ची व्हॅल्यू ऍज इट इज. ओके. नाउ आता बघा थोडंसं वेगळं घेऊयात आपण. प्लस प्लस ए, then plus arithmetic operator, then b minus minus. Okay. So this is a pre-increment and this is a post-decrement. जे post आहे त्याची नंतर डिक्रीमेंट करायची. सो आधी यूज करून घ्यायची व्हॅल्यू. सो आता इथे काय प्री इन्क्रीमेंट. सो आधी व्हॅल्यू यूज करायची, आधी इन्क्रीमेंट करायची. सो 4 ए ची व्हॅल्यू झाली 5, 4 ची झाली 5. देन हे प्लस, देन हे पोस्ट आहे ना, सो ह्या स्टेटमेंट साठी बी ची जी व्हॅल्यू आहे ती आधीचीच आहे, ती यूज करायची. सो 5. सो 5 प्लस 5 10 सी ची व्हॅल्यू आणि मग बी काय करायचं, डिक्रीमेंट करायचं, दॅट इज 4. म्हणजे व्हॅल्यू त्या स्टेटमेंट साठी यूज झाल्यानंतर मग व्हॅल्यू डिक्रीमेंट करायची. इथे आता इथे आधीच काय इन्क्रीमेंट केली बिकॉज इट इज अ प्री इन्क्रीमेंट. ओके. नाउ द नेक्स्ट स्टेटमेंट. C is equal to suppose A minus minus into plus plus B. Okay. Now this is a post decrement and this is a pre decrement. Okay. So ही A ची व्हॅल्यू जी आधीचीच आहे तीच यूज करणार हे कॅल्क्युलेशन साठी आणि इथं B ची व्हॅल्यू प्री असल्यामुळे आधी इन्क्रीमेंट करणार. सो B ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली 5 इंटू आणि ही जी आधीची व्हॅल्यू तीच यूज करणार बिकॉज इट इज अ पोस्ट डिक्रीमेंट. सो जी 5 आहे तीच यूज केली. 5 इंटू 5 C झाला 25 आणि मग A ची व्हॅल्यू डिक्रीमेंट केली बाय 1, हे झालं 4.
ओके. सो दिस इज युअर इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर. तुम्हाला एक्झरसाइज देते. त्याच्यानंतर आता तुमचे ऑनलाईन एक्झाम्स असले तर तुम्हाला जर तुमच्या ऑनलाईन एक्झाम झाल्या यावेळेस पण तर मग तुम्हाला हे एमसीक्यूज मध्ये येऊ शकतं. असं नाही की तुम्हाला सी मध्ये झालेलं आहे मग आता येणार नाही, बिकॉज C++ ला पण हे सपोर्ट करते. ओके. सो आता सुद्धा हे तुम्हाला येऊ शकतं. तर तुम्हाला काही मी एक्झाम्पल्स देते ते करा तुम्ही, म्हणजे मला कळेल की तुम्हाला येतंय की नाही, कळाले की नाही. ठीक आहे. सो सुरुवातीला ह्या व्हॅल्यू घेऊन स्टार्ट करायचं. सो पहिल्या 4 स्टेटमेंटला फक्त R आणि P ची व्हॅल्यू चेंज होईल. Q ची व्हॅल्यू जी 3 आहे तीच राहील, बिकॉज आपण Q यूजच केलेला नाहीये. ओके. तर जसे मेमरी अलोकेशन होतील तशा व्हॅल्यू चेंज करत राहायच्या. प्लस प्लस Q, Q मायनस मायनस, देन प्लस प्लस P into minus minus Q, then P minus minus plus arithmetic operator, then Q plus plus. ओके. सो हे करून घ्या. याचे मला आन्सर सेंड करा. ओके. सो हे झालं आपले इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर. नाउ द नेक्स्ट ऑपरेटर्स आर द रिलेशनल ऑपरेटर्स. सो रिलेशनल ऑपरेटर्स जस्ट कोणते ते मी सांगते, आपण ते इफ वगैरे मध्ये घेऊयात. ओके. सो लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन और इक्वल टू, ग्रेटर दॅन और इक्वल टू, इज नॉट इक्वल टू अँड इज इक्वल टू. ओके. A is less than B, A is greater than B, A is less than or equal to B, A is greater than or equal to B, A is not equal to B, or A is double equal to B. So हे सगळे आपले जिथे आपल्याला कंडिशन चेक करावे लागतात तिथे आपण यूज करतो. ओके. नाउ हे जेव्हा आपण लूप, इफ वगैरे स्टार्ट करू तेव्हा बघू. लॉजिकल पण आपण तेव्हाच बघणार आहे. लॉजिकल ऑपरेटर. सो लॉजिकल ऑपरेटर्स आहेत लॉजिकल अँड. तर जे 2 ऑपरेटर यूज होतात तेच देते मी तुम्हाला. लॉजिकल ऑर. ओके. तर प्रोनाउन्सिएशन आहे लॉजिकल अँड, त्याला रिप्रेझेंट करायचं 2 कंटिन्युअस एम्परसंड सिम्बॉलनी. लॉजिकल ऑर ते पॅरलल लाईन असते बघा ह्या स्लॅशच्या आधी, कोणा म्हणजे कीबोर्ड वरती ह्या स्लॅशच्या वर सेम त्याच की वरती अशी पॅरलल लाईन असते. कोणाच्या लॅपटॉप मध्ये अशी सरळ असेल किंवा कोणाच्या लॅपटॉप मध्ये अशी असते. पाईप म्हणतात त्याला. ओके. सो हे झालं. अँड लॉजिकल नॉट. ओके. सो मोर दॅन 1 कंडिशन जर कंबाईन करायचे असतील, हे कंडिशन चेक करण्यासाठी, आणि जर मोर दॅन 1 कंडिशन कंबाईन करायचे असतील तर आपण लॉजिकल अँड किंवा ऑर आणि नॉट यूज करणार. ओके. लॉजिकल अँड ऑर शक्यतो हे 2 यूज होतात. लॉजिकल अँड मोर दॅन 1 कंडिशन चेक करायचे असतील तर, आणि इथे पण मोर दॅन 1 कंडिशन चेक करायचे असतात. तर हे कसं वगैरे करायचं ते आपण जेव्हा आपण नेक्स्ट लेक्चरला आपण इफ स्टार्ट करू, इफ स्टेटमेंट्स आणि लूप स्टार्ट करू त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल. ओके. नाउ नेक्स्ट आहे बिटवाइज ऑपरेटर. तर हे सुद्धा बघा एमसीक्यूज. देन बिटवाइज ऑपरेटर जे इंटरव्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यू नी किंवा इंटरव्ह्यूच्या आधी तुमचे प्रॉपर इंटरव्ह्यू सिलेक्शनच्या आधी तुमची एक टेस्ट होते ऍप्टिट्यूड टेस्ट, त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू नी सुद्धा हे ऑपरेटर जे आहेत बिटवाइज, त्याच्यानंतर मी जे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट शिकवलं ते इम्पॉर्टंट आहे. ओके. सो आता बिटवाइज ऑपरेटर. बिटवाइज ऑपरेटर बघा, बिटवाइज अँड, सिंगल अँड प्रोनाउन्स करायचं, बिटवाइज अँड सिंगल अँड लिहायचं. बिटवाइज ऑर. ओके. बिटवाइज नॉट. तर हे सेम आहे जे लॉजिकल नॉट मध्ये आहे ते. ओके. Bitwise and, bitwise or, bitwise not, and then 2 more operator, bitwise left shift. It is denoted by this symbol, continuous, and bitwise right shift, denoted by this symbol. Okay. So let's check. Let's see one by one. Okay. हे important operators आहेत बघा. जरी प्रोग्रामिंग मध्ये जास्त यूज नसला, but for the campus interview पॉइंट ऑफ व्ह्यू नी हे ऑपरेटर्स काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. ओके. सो फर्स्ट आहे बघा बिटवाइज अँड. सिंगल अँड.
ओके, कंडिशन मध्ये जर टू अँड यूज केले देन दॅट इज अ लॉजिकल अँड, आणि सिंगल अँड हे कोणत्याही कंडिशन मध्ये यूज होत नाही. आता हे कसं वर्क होतं, बीट लेवलला, बायनरी लेवलला हे सगळे ऑपरेटर वर्क होतात. आता वन बाय वन व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, सपोज आता ए ची व्हॅल्यू 25 आहे, बी ची व्हॅल्यू 8 आहे. ओके, आणि सी आपल्याला काढायचं आहे. तुम्हाला दिलं मी ए बिटवाइज अँड बी. सो इट इज सेम जसं ए प्लस बी, ए मायनस बी, फक्त हे बायनरी लेवलला वर्क होतं. तर सी ची व्हॅल्यू काय येईल हे तुम्हाला विचारलं जातं. ए आणि बी च्या काही व्हॅल्यू देतात किंवा कोणत्याही दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू देतात आणि थर्ड व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्हाला विचारली जाते. आता अँड कसं वर्क होतं बघा. सो आता स्क्रीनवरती जर तुम्ही असं केलं सी आउट सी, तर नेमकं काय प्रिंट होईल. ओके, सो त्याच्या आधी आपल्याला कळलं पाहिजे की कंपायलर नेमकं कसं कॅल्क्युलेट करतो. ओके, सो तुम्हाला एक्झामला विचारता व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ सी नाव. सो तुम्ही काय करायचं, जी ए ची व्हॅल्यू दिलेली असेल त्याचं पहिले तुम्ही काय करणार, बायनरी व्हॅल्यू काढून घेणार. सो आता हे तुम्हाला आलं पाहिजे बायनरी व्हॅल्यू. सो आपण काय करतो, 2 ने डिवाइड करतो. 2 1 जा 2, 2 2 जा 4, इथं 1 रिमाइंडर राहिला, इथे 0 राहिला, इथे 3 0, इथे 1, देन इथे 0 1. ओके, इथे 0 येईपर्यंत आपण म्हणजे 2 ने 1 ला डिवाइड केलं तर 0 ने भाग जाणार आणि 1 रिमाइंडर येणार. ओके, सो आपण इथे 0 येत नाही तोपर्यंत आपण डिवाइड करत राहतो आणि लिहिताना आपण रिव्हर्स लिहितो. सो 25 ची बायनरी व्हॅल्यू काय आली, 1 1 0 0 1. एकदा क्रॉस चेक करायची. इथे लिहायचं हे 1, हे 2 4, त्याच्यानंतर 8 आणि 16. हे बघा 2 1, इथं 2 raised to 0 म्हणजे असं लिहित राहायचं 1 2 4 8 6 असं 16 असं लिहायचं. ओके, त्याच्या क्रॉस चेक करायचं की बरोबर 25 ची बायनरी व्हॅल्यू आहे का. मग आता ही ऍडिशन करायची ज्याच्यावरती 1 आहे. सो 16 च्या वरती 1 आहे, सो 16, आणि त्याच्यामध्ये ऍड करायचे 8 च्या वरती 1 आहे, सो 8. सो 16 प्लस 8 किती झाले, 24. आता इथे 4 च्या वरती 0 आहे, 2 च्या वरती 0 आहे, सो ह्यांची ऍडिशन नाही करायची. आणि 1 च्या वरती 1 आहे, सो त्याची ऍडिशन करायची. सो 24 ह्यांची ऍडिशन आणि प्लस 1 किती झाले, 25. सो आपण जे बायनरी काढलेलं आहे ते राईट आहे. ओके, नाउ 8 चं बायनरी आता तुम्हाला यायला पाहिजे 1000 इज अ बायनरी ऑफ द 8. आणि 25 चं काय आलं आपलं, 25 चं 1 1 0 0 1, आणि 8 चं बघा असंच काढा किंवा 8 15 पर्यंतचे ते तुम्हाला यायलाच पाहिजे. हे 1 0 0, इथे एक 0 ऍड करायचा. आता ह्याचं काय करायचं, आपल्याला बिटवाईज अँड करायचं आहे. ओके, सो बिटवाईज अँड करताना अँड मध्ये कसं असतं बघा, जर दोन्ही 0 असेल तर 0 मिळणार, 1 0 1 1 असेल तरी 0च मिळणार, 1 1 1 0 असेल तरी 0 मिळणार, दोन्ही 1 असेल तरच 1 मिळणार, दोन्ही 1. आणि जसं ऍडिशन सबट्रॅक्शन आपण राईट टू लेफ्ट करतो तसंच. सो 1 0 0 0 0 0 0 0 0 1 1 1, दोन्ही 1 असेल तरच 1, आणि 1 0 0. सो ही आली तुमची आन्सर, आणि हे आलं सीचं आन्सर, पण हे बायनरी मध्ये आलं. सो ह्याची बायनरीची परत डेसिमल काढायची. सो तुम्हाला माहिती हीच आहे ना, सेम आहे ना. सो ह्याचं डेसिमल काय आलं, 8 आलं. सो इथे सी ची व्हॅल्यू काय आली, 8 आली. दरवेळेस त्यातलीच व्हॅल्यू येते असं काही नाही, डिफरंट व्हॅल्यू पण येऊ शकते. ओके, नाउ नेक्स्ट आता आपण ऑर बघू. हे झालं बिटवाईज अँड. नाउ बिटवाईज अँड ऑर single pipe. Okay, now let's take A value 43, B value 26. Okay, and C is equal to A bitwise or B. Then what will be the value of C? So आता जसं AND मध्ये कसं असतं तसं OR चं त्याच्या विरुद्ध असतं बघा. OR means कसं असतं बघा, दोन्ही 0 असेल तरच 0, 1 0 1 1 असेल तरी पण 1 मिळतं, 1 1 1 0 असेल तरी पण 1 मिळतं, आणि दोन्ही पण 1 1 असेल तर 1 मिळणार. ओके, सो आता आपण कॅल्क्युलेट करूया. सो ए ची आता 43 ची बायनरी व्हॅल्यू 2 ने डिवाइड करत जायचं. 1. ओके, नाउ 2 1 चा इथे 0, परत 1 0,
1, 2 1 जा 2 0 आणि देन इथे 0 1 इथे 0 रिताने रिव्हर्स लिहायचं. सो 43 ची व्हॅल्यू काय आली 1 0 1 0 1 1 1 0 1 0 1 1. चेक करा बघा इथे 1 2 4 8 16 32. सो 1 कुठे आहे 32 8 2 1. सो 1 + 2 3 3 + 8 11 11 + 32 43. बरोबर आहे. नाउ नेक्स्ट आता कशाची आपल्याला पाहिजे 26 ची. तो 26 ची बायनरी व्हॅल्यू. सो 30 डिवाइड होणार इथे झालं 0 देन 1 बेसक 12 2 3 जा 6 इथं 0 2 1 जा 2 इथे 1 इथं 0 आणि 1. सो रिव्हर्स लिहिणार. सो 26 कसं आलं 1 1 1 0 1 0 1 1 0 1 0. सो एक राहते इथे 0 ऍड करून द्यायचं. आता इथे आपल्याला ऑर करायचंय राईट टू लेफ्ट करत जायचं. दोन्ही 0 असेल तरच 0 अदरवाइज 1. सो 1 0 1 1 1 1 0 0 0 दोन्ही 0 असेल तरच 0 1 1 1 0 1 पण 1च आणि 0 1 पण 1च आणि 1 0 पण 1 0 पण 1च. ओके. सो आता ही आली सी ची व्हॅल्यू. आता ह्याची डेसिमल व्हॅल्यू काढायची. मगाशी आपली 8 आली होती सेम जशी एका ऑपरंड मधली पण आता इथं वेगळं आहे. बरोबर. सो 1 2 4 8 16 32. सो 32 + 16 किती झाले. जिथे ज्याच्यावरती 1 आहे ते फक्त ऍडिशन करायचे. त्याच्यानंतर 8 पण 2 आणि 1 8 2 आणि 1 किती झाले 10 11 17 18 19 कॅरी आला 1 इथे आले 59. सो सी ची व्हॅल्यू काय आली 59 आली. हे झालं ऑर. आलं लक्षात. ठीक आहे. सो हे झालं बिटवाईज अँड ऑर. आता बिटवाईज नॉट. जसं बिटवाईज अँड आणि ऑर हे एकाच ऑपरंड 2 ऑपरंड वरती वर्क होतं तसं बिटवाईज नॉट जे आहे ते फक्त एकावरतीच होतं वर्क. एकच ऑपरंड लाईक इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. आता बघा ए ची व्हॅल्यू मी 16 दिली आणि तुम्हाला सांगितलं सी ची व्हॅल्यू काढा नॉट ए. एकाच ऑपरंड वरती होतं 2 ऑपरंड वरती होत नाही. सो सिंपल करायचे. नॉट मध्ये कसं असतं जर 0 असेल तर एकच ऑपरंड असतं. ओके 0 असेल तर 1 मिळणार आणि 1 असेल तर 0 मिळणार. रिप्लेस करायचं. सो नॉट ए ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला सी मध्ये टाकायची आहे. ओके. सो ए ची व्हॅल्यू 16 आहे. सो 16 ची बायनरी व्हॅल्यू काय झाली इथं 0 0 0 0 आणि इथं 1 म्हणजे 16 ची व्हॅल्यू काय झाली 1 2 3 4 आणि 1 ही झाली. सॉरी रिव्हर्स लिहितो ना. सो 1 ही झाली 16 ची बायनरी व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचं नॉट करायचं. नॉट मध्ये कसं करणार जे 0 आहे ते 1 लिहायचं. जे 0 आहे ते 1 जे 0 आहे ते 1 जे 0 आहे ते 1 आणि जे 1 आहे ते 0. ओके. सो आता सी ची व्हॅल्यू काय येणार बघा ह्या 1 1 2 4 8 16 तर 16 च्या वरती 0 आहे. सो ते ऍड करायचे नाही. सो 8 + 4 12 12 + 2 14 आणि 14 + 1 15. सो सी ची व्हॅल्यू काय आली 15 आली. ओके. सो एकच ऑपरंड आहे. जसं बिटवाईज अँडला हे 2 ऑपरंड लागतात ऑरला 2 लागतात तसं अँडला एकच असतं. सो जे ऑपरंड दिलेलं आहे त्याची व्हॅल्यूचं बायनरी मध्ये कन्व्हर्जन करायचं आणि त्या व्हॅल्यू मध्ये जे 1 आहे त्याला 0 ने रिप्लेस करायचं. जे 0 आहे त्याला 1 ने रिप्लेस करायचं आणि फायनली डेसिमल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून ती राईट हँड साइडला काय करायची असाइन करायची. ओके. सो दिस इज अ बिटवाईज नॉट. नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑपरेटर्स आर लेफ्ट शिफ्ट अँड द राईट शिफ्ट. बिटवाईज लेफ्ट शिफ्ट and राईट शिफ्ट. ओके. आता लेफ्ट शिफ्ट म्हणजे हे साइन आणि राईट शिफ्ट म्हणजे हे साइन. आता फॉर एक्झाम्पल बघा ए आहे 22. ओके. आणि मी तुम्हाला काय दिलं ए = ए. ए ला लेफ्ट शिफ्ट करा 2 ने. हे 2 बिट्स तुम्ही कितीने देताय ते डिपेंड्स आहे. ओके. सो मग ए ची व्हॅल्यू काय ए ची जी व्हॅल्यू आहे त्याला 2 ने लेफ्ट शिफ्ट करायचं आहे. 2 ने लेफ्ट शिफ्ट करायचे आणि परत व्हॅल्यू कुठे स्टोअर करायची आहे राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड मध्ये स्टोअर होते. सो ए ची जी व्हॅल्यू आहे 22 त्याला 2 ने लेफ्ट शिफ्ट करायचं आहे आणि परत ए मध्ये स्टोअर करायचं आहे. नाउ व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ द ए नाउ. ओके. सो त्याच्यासाठी पहिले जी ए ची व्हॅल्यू आहे त्याची बायनरी काढून घ्या. बिट वाईज ऑपरेटर हे सगळे बायनरी लेवललाच काय होतात वर्क होतात. ओके. आता हे तुम्हाला यायला पाहिजे. ओके.
10100 10100. This is the value of the 22. 10 एकदा चेक करू आपण चुकलंय का. चुकलंय इथे. बघा इथे 1 राहणार ना. 11 ला 5 ने डिवाइड केलं, नंतर 2 ला 5 ने 11 ला 2 ने डिवाइड केल्यावर 5 ने डिवाइड होणार, 1 रिमाइंडर राहणार. 5 ला 2 ने डिवाइड केल्यावर 2 ने डिवाइड होणार, 1 रिमाइंडर राहणार. त्याच्यानंतर 2 ला 2 ने डिवाइड केल्यावरती 1 ने डिवाइड होणार, 0 रिमाइंडर राहणार आणि इथे 1 येणार. ओके, इथे 0 ने डिवाइड. सो 22 ची व्हॅल्यू काय आली 10. रिव्हर्स लिहितो आपण 101110. ओके, आता हे जे नेहमी आहे ना ते 8 बिट्स मध्ये लिहायचं. किती बिट्स मध्ये लिहायचं 8 बिट्स. सो आता आपले हे किती बिट झाले 1 2 3 4 5. आता 6 7 8 3 ऍड करू ह्याच्यात. 8 बिट्स मध्ये लिहायचं. कधी पण तुम्ही लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट करत असाल तर किती मध्ये लिहायचं 8 बिट्स मध्ये लिहायचं. ओके, नाऊ आता 22 ची ही झाली बायनरी व्हॅल्यू. तर ह्याला शिफ्ट कितीने करायचे 2 बिट्सनी. कुठलं शिफ्ट करायचंय लेफ्ट शिफ्ट करायचंय. ओके, सो लेफ्टला 2 बिट्स काय होणार शिफ्ट होणार. तर हे दोन पहिला 0 गेला, 1 बिट शिफ्ट केलं, ते नंतर ऍड केलं करायचंय. ओके, काय करायचंय शिफ्ट करून ते आता पहिले लेफ्ट शिफ्ट करायचं ना. सो पहिले हा जो 0 आहे तो शिफ्ट झाला. ओके, त्याच्यानंतर हा 0 आहे तो पण शिफ्ट झाला. ओके, मग हा जो 0 आहे तो आता ह्या पोझिशनला येईल इथला. नंतर हा 1 येईल ह्या पोझिशनला. ओके, हा 0 येईल ह्या पोझिशनला, हा 1 येईल ह्या पोझिशनला, हा 1 येईल ह्या पोझिशनला. आणि म्हणजे हा 0 घेतला इथे 2, तर आपल्याला लेफ्ट शिफ्ट 2 करायचे. सो ते इकडे आले ह्या साईडला. नंतर इथला फर्स्ट पोझिशनला आता हा 3rd 0 आला, हा 1 इथे आला, हा 0 इथे आला, हा 1 इथे आला, हा 1 इथे आला, नंतर हा 0. ओके, नाव हे जे 2 0 आहेत ते इथं ऍड करून टाका. ओके, ठीक आहे. तर हे झालं तुमचं लेफ्ट शिफ्ट. आता मग याची व्हॅल्यू काय, मग ह्याची परत बायनरी व्हॅल्यू काढायची. 1 2 4 8 16 32 64. ओके, आता बघा 1 कुठे कुठे आहे 64 16 आणि 8. सो 64 प्लस 16 आणि प्लस 8 10 18 हे झाले 88. सो ए ची व्हॅल्यू आली 88. आलं का लक्षात. ठीक आहे, आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात बिकॉज इम्पॉर्टंट आहे हे. आता सपोज आपण घेऊ a इज इक्वल टू 80. ओके, आता a ला आपण लेफ्ट शिफ्ट करू बाय 3 बिट्स. ओके, 3 बिट्सने. सो पहिले आपल्याला a ची बायनरी व्हॅल्यू काढावी लागेल. इथं 1 राहील. ओके, इथं 0 राहील, नंतर इथं 0 राहील आणि नंतर इथं 0 1 राहील. रिव्हर्स करणार. सो आता 18 ची व्हॅल्यू काय आली 10010. रिव्हर्स लिहायचं. ओके, आता आपल्याला हे 3 बिट्स मध्ये लिहायचं. किती 8 बिट्स मध्ये लिहायचे. सो इथे किती आहेत 1 2 3 4 5. सो 6 7 8. ओके, ही झाली 18 ची व्हॅल्यू म्हणजेच ए ची व्हॅल्यू. आता लेफ्ट शिफ्ट करायचे 3 ने, म्हणजे हे तिन्ही पण 0 इकडे आले. ओके, नंतर हा जो 1 आहे तो इथे येणार या प्लेसला. ओके, हा 0 इथे येणार, हा 0 इथे येणार, हा 1 इथे येणार, हा 0 इथे येणार आणि हे 3 0 इथं ऍड करून टाकणार. ओके, नाव आता ह्याचं कॅल्क्युलेशन करा. 1 2 4 8 16 32 64 आणि 128. ओके, सो आता 1 कुठे इथे आहे आणि 16 ला आहे. सो 128 प्लस 16 किती झाले 144 झाले. सो ए ची व्हॅल्यू काय आली 144. तर हे झालं तुमचं लेफ्ट शिफ्ट. नाउ लेट्स चेक द राईट शिफ्ट. ह्याच्या उलट आता राईट शिफ्टला जाणार. बघा मी डिटेल मध्ये घेतले, असं नाही की तुमचं सी मध्ये झाले तर मी असंच
ते झालंय तुमचं मग नको, बिकॉज मला पण माहितीये की तुम्ही आता जस्ट सेकंड इयरला गेले, फर्स्ट इयरला तुमच्या असाइनमेंट ह्याच्यामध्ये तुमचा कधी वेळ जातो तुम्हाला कळतच नाही. ठीक आहे, सो काही पॉइंट कळाले नसतील म्हणून मी ते परत, जरी लक्षात नसतील राहिले तरी पण मी ते परत रिवाइज करत आहे. ओके, नाऊ द राईट शिफ्ट. ओके, सो राईट शिफ्ट म्हणजे बघा आता हे सिम्बॉल आहे राईट शिफ्ट. जसं लेफ्टला आपण बिट मूव्ह केले तसे आता राईटला करणार आहे. ओके, लेट्स से नाऊ n इज इक्वल टू 32 आहे. ओके, आता मी n ला शिफ्ट करते राईट शिफ्ट बाय 2 बिट्स. ओके, 2, 3 असंच येतं एक्झामला, जास्त 4, 5 बिट्स येत नाही. ओके, सो शक्यतो 2 बिट्सनीच येतं आणि जर आलंच तर चेंज तर 3 बिट्स मॅक्झिमम, त्याच्यापेक्षा जास्त येत नाही. ओके, सो आता पहिल्यांदा आपल्याला 32चं काय काढावं लागेल, बायनरी व्हॅल्यू. ओके, सो 16 ने डिवाइड होणार, इथे 0 राहिलं. 8 ने डिवाइड होणार, 0 राहिलं. 4 ने डिवाइड होणार, 0 राहिलं. 2 ने डिवाइड होणार, 0 राहिलं. 1 ने डिवाइड होणार, 0 राहिलं. आणि इथं 0 ने डिवाइड होणार, 1 राहणार. रिव्हर्स लिहायचं आहे. सो 32 काय आलं, 1 0 0 0 0 0. सो 1 3 आणि 1 झाले हे 4 5 zeros. सो लेफ्ट शिफ्ट करताना 8 बिट्स मध्ये करा, राईट शिफ्टने नाही केलं तरी चालेल, बिकॉज आपल्याला बिट तिकडे मूव्ह करायचे आहेत राईट साइडला, लेफ्ट साइडला मूव्ह करायचे नाहीये. सो फक्त लक्षात ठेवायचं लेफ्ट शिफ्ट करताना तुमची जी बायनरी व्हॅल्यू असेल ती जर 8 बिट्सची आली असेल तर ठीक आहे, जर 8 बिट्स पेक्षा जर कमी आली असेल तर सुरुवातीला झिरोज तेवढे ऍड करायचे. राईट शिफ्ट मध्ये तसं काही करायची गरज नाही. आता आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे 32 ह्याला शिफ्ट करायचं आहे 2 बिटनी राईटला शिफ्ट करायचे. सो हे 2 जे बिट्स आहेत ते निघून गेले आणि हे राहिले. जसं लेफ्ट शिफ्टचे जे आपण सुरुवातीचे बिट्स आहेत ते मागे ऍड करतो तसं इथे ऍड करायचं नाही. राईट शिफ्टचे जे बिट्स आहेत ते निघून जाणार आणि ऍड जरी केले तरी पण काही फरक पडत नाही, पण राईट शिफ्ट करताना बिट ऍड करायचे नाहीत. सो हे जे 2 बिट्स आहेत ते निघून जाणार. जर 3 लिहिलं तर लेफ्ट शिफ्ट हे 3 निघून जाणार. सो आता हे 2 निघून गेले, शिफ्ट झाले, ते कुठेही ऍड करायचे नाही. सो राहिलं काय 1,000,000. आता ह्याची बायनरी व्हॅल्यू, डेसिमल व्हॅल्यू फक्त 8 च्या वरतीच 1 आहे, सो फक्त 8 येणार. सो n ची व्हॅल्यू काय आली, आफ्टर शिफ्टिंग बिट्स टू राईट of 32 we will get the value as 8. ओके, सो हे झाले तुमचे ऑल द बिटवाइज ऑपरेटर. नाउ नेक्स्ट लेक्चरला आपण हे तर इम्पॉर्टंट आहेच बिटवाइज, त्याच्यानंतर जे सी मध्ये नव्हते लाईक रेफरन्स ऑपरेटर, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर ते घेणार आहे आणि देन आपण इफ वगैरे स्टार्ट करू. अजून आपल्याला ऑपरेट नेक्स्ट लेक्चर आणि अजून 2 लेक्चर्स लागतील फॉर फिनिशिंग द फर्स्ट चॅप्टर, अँड आफ्टर दॅट वी विल स्टार्ट विथ द सेकंड चॅप्टर दॅट इज अ क्लासेस अँड ऑब्जेक्ट. ओके.